नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, ऐश्वर हवं असेल, सांसारिक सुख हवे असेल, व्यवसायात यश हवे असेल, कोर्ट कचेरी चालू असतील, घरात सतत आजारपण राहत असेल, मन अशांत राहत असेल किंवा कुठलीही समस्या असेल, बिघडलेल्या गोष्टी असतील, मनातील इच्छा खूप सेवा करूनही पूर्ण होत नसतील, तर आपण समजून जायचं आहे की आपल्याकडून आपल्या पितरांची, देवी देवतांची सेवा होत नाहीये. तर अशा वेळी आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायला हवी. कुलदेवीची सेवा केल्यानंतर निश्चितच आपली अडलेली कामे पूर्ण होतात. बऱ्याचदा काही जणांना आपली कुलदेवी माहीत नसते. तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र, ग्रंथ, स्तोत्र माहीत नाहीये, तरी देखील आपण असा एक मंत्र जाणून घेणार आहोत की तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, तुम्ही जर हा मंत्र म्हणाल तर तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडून होईल आणि हळूहळू तुमची सर्व कार्य पूर्ण होऊन तुमच्या घरात मंगल कार्य होण्यास सुरुवात होईल. तुमची जी विस्कटलेली घडी आहे ती व्यवस्थित बसेल. अगदी 1-2 सेकंदाचा तुम्ही हा मंत्र जप करू शकतात. हा मंत्र कुठे घरात कुणीही म्हणू शकतो. हा खूप सोपा मंत्र आहे. तर कोणता मंत्र म्हणायचा, कधी म्हणायचा, कोणत्या दिवसापासून सुरू करायचा, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वप्रथम प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा कोणत्याही दिवशी कुलदेवी माहीत नसेल किंवा काही हरकत नाही. प्रत्येकाच्या घरात मंगल कलश असतो. तर या मंगल कलशाला आपल्याला एक गजरा अर्पण करायचा आहे. आपली कुलदेवी स्मरून आपल्याला हा गजरा प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा तिन्ही दिवशी गजरा अर्पण करायचा आहे. गजरा किंवा वेणी काहीही चालेल. जर तुम्हाला गजरा किंवा वेणी मिळत नसेल तर तुम्ही मंगल कलशाला तांबूल अर्पण करू शकतात. ते पण ह्या तिन्ही वेळेस किंवा कुठल्याही एका दिवशी जमेल तसं तुम्हाला हे अर्पण करायचं आहे. तुम्हाला जर हेही शक्य नसेल तर तुम्ही मंत्रजाप करायचा आहे. देवपूजेनंतर 1 माळ म्हणजे 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही केव्हाही म्हणू शकतात. हा मंत्रजाप तुम्हाला दिवसभरातून कधीही करू शकतात. घरातील प्रत्येकाला तुम्ही सांगा की सकाळी आंघोळ करून अगदी 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ह्यामुळे जी अभ्यास करणारी मुलं असतील, जे नोकरीच्या शोधात असतील, ज्यांचा व्यवसाय असेल, विवाह समस्या असेल किंवा काहीही समस्या असेल, ही सर्व कामे सुरळीत होत जातील. तुम्हाला यश मिळत जाईल. या मंत्रजाप केल्यामुळे तुमची कामे जलद गतीने पूर्ण होत जातील. असं तुम्हाला काही दिवसातच जाणवायला लागेल. आणि आपण घरातील स्त्रियांनी देखील सकाळी देवपूजा झाली की ह्या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा घरातील मंगल कलशासमोर आपल्याला खिरीचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. तुम्ही शक्य नसेल तर किमान प्रत्येक पौर्णिमेला तरी खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुम्ही मंगळवार, शुक्रवारी तुम्हाला जर खीर बनवणं शक्य नसेल तर खडी साखरेचा तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल. परंतु पौर्णिमेला तुम्ही खिरीचाच नैवेद्य जरूर दाखवायचा आहे. मंत्र असा आहे की तो अतिशय सोपा आहे. तर मंत्र तुम्ही ऐका. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. मी पुन्हा एकदा मंत्र बोलते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्र तुम्हाला यूट्यूबवर, गुगलवर कुठेही मिळेल किंवा श्री स्वामी समर्थांचे जे नित्यसेवाचं पुस्तक आहे त्यामध्ये देखील हा मंत्र तुम्हाला मिळू शकतो. किंवा तुम्ही व्हिडिओ थोडा मागे घेऊन हा मंत्र लिहून घेऊ शकतात. बऱ्याच जणांना हा मंत्र माहीत देखील असेल. तर ह्या मंत्राचा जप आपल्याला किमान 1 दिवसातून 1 वेळा नक्की करायचा आहे. याला 99 मंत्र देखील म्हणतात. कुलदेवीची कुठलीही सेवा असो, त्याचे फळ म्हणजे हा मंत्र जाप केल्यामुळे मिळते म्हणजे मिळतेच. तर यामुळे काय होईल, यामुळे तुम्ही जर संकल्प केला की मला आमची कुलदेवी कोणती आहे हे माहीत करायचं आहे, तर तुम्ही तसा संकल्प करून ह्या मंत्राचा रोज 1 माळ जप देखील करू शकतात. तर ह्यामुळे तुम्हाला
कुलदेवीच्या सेवा केल्याचे फळ मिळेल आणि कदाचित तुम्ही कंटिन्यू सेवा केली तर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत देखील होईल. ती कुणाच्याही थ्रू माहीत होईल किंवा तुम्हाला दृष्टांत होईल किंवा स्वप्नात येईल किंवा प्रत्यक्ष कोणीतरी येऊन तुम्हाला तुमची कुलदेवी सांगून जाईल, अशी देखील शक्यता होऊ शकते. तर तुम्ही आता म्हणाल की हा मंत्र आम्ही तर मांसाहार करतो, तर मांसाहार केल्याच्या दिवशी कसा म्हणायचा? तर काही हरकत नाही. तुम्ही सकाळी अंघोळ झाल्याबरोबर हा मंत्र म्हणून घ्यायचा आहे आणि पुढे दिवसभर तुमची कामे तुम्ही करू शकतात. म्हणजे सकाळी जर हा मंत्र म्हटला तर पुढे दिवसभरात तुम्ही तुमचं जे काही मांसाहार वगैरे असेल ते देखील करू शकतात. तुमचे नेहमीचे कामं तुम्ही करू शकतात. तर ह्या मंत्राची सेवा कधीपासून चालू करायची आहे? तर हा मंत्र तुम्ही कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला सुरुवात करू शकतात हा मंत्र जाप करायला. तर तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच माहीत होईल आणि तुम्ही हा मंत्र किमान 3 महिने तरी कंटिन्यू म्हणायचा आहे. तर हा मंत्राचा प्रभाव तुमच्या घरामध्ये इतका पडेल, इतका पॉझिटिव्ह पडेल की तुम्ही हा मंत्र सोडणारच नाही. म्हणजे 3 महिन्याच्या काय कंटिन्यू तुम्ही हा मंत्र जाप करणार. तर संकल्प केल्यानंतर तुम्ही कितीही दिवस हा मंत्र म्हणू शकतात, पण तुम्ही हा मंत्र नक्की म्हणून बघा. यामुळे कुलदेवीची सेवा केल्याचे पुण्य मिळेल. आणि आपण आईची सेवा करतो, आई आपल्या मुलाबाळांच्या चुका पोटात घेते, त्यामुळे तुम्ही हा मंत्र जाप जरूर करायचा आहे. यामुळे तुमच्या घरातली अडलेली सर्व कामं होतील आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण होईल. तुम्हाला तुमच्या घरामध्ये फ्रेश वाटत नसेल तर ते देखील तुम्हाला वाटायला लागेल, फ्रेश वाटायला लागेल आणि कुलदेवीची सेवा केल्याचेच फळ तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.